या ठिकाणी सन्माननीय ऋषिकेश धायगुडे हे आपल्या मातीचे सुपुत्र आणि नितीन बापूंचे मित्र सन्माननीय अविनाश धायगुडे पाटलांचे चिरंजीव आमच्या दोघांचा कॉमन मित्र यांच्यासोबत आम्ही जिल्हा परिषदेचं काम केलं आणि ज्या काही मोजक्या लोकांनी बाबा मी आमदार व्हावं म्हणून प्रयत्न केले, किंबहुना पक्षाचा सगळे आदेश धुडकावून लावून माझ्यासोबत उघड भूमिका त्यांनी घेतली ते आमचे अविनाश धायगुडे, विजयराव कणसे, भीमराव काका अशी काय हाताच्या बोटावर मोजण्यासारखी अगदी मोजकी लोक होती. त्या लोकांनी माझ्या पाठीशी ताकद उभी केली. मतं नसली तर बळ द्यायचं काम केलं, मानसिक ताकद देण्याचं काम केलं. अशी सगळे सहकारी त्यांचा चिरंजीव या ठिकाणी ऋषिकेशला जिल्हा परिषदेमध्ये सभापती म्हणून काम करण्याची संधी मिळते आणि तो आपल्या तालुक्याचा सुपुत्र आहे. आपण बघितलं सगळ्यांनी आता सगळ्यात जास्त कुठल्या मतदारसंघाला न्याय मिळाला असेल, जिथं सगळ्यात कमी सीटा निवडून आल्या त्या. एक इकडं एक तिकडं आणि पद दोन. ज्या पदासाठी मग युद्ध झालं इथं 2 पदं या खंडाळा आणि वाई मतदारसंघाला मिळाली. त्यामुळं आता खूप चांगला न्याय या निमित्ताने त्यांना मिळेल.